राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण अजित पवारांवरती एक रिसेंटली व्हिडिओ बनवला होता. याच्या अगोदरचा तो व्हिडिओ असेल, तुम्ही नक्की जाऊन बघितला नसेल तर बघा. त्याच्यामध्ये आपण अनेक प्रश्नांची उत्तरं मागितली होती. आणि अजित पवारांचा हा घातपात नसून घातच आहे, हत्याच आहे असं आपण सांगितलं होतं. का हत्या आहे? अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजूनपर्यंत मिळाली नाहीत आणि ते देण्याची सरकारची मानसिकता देखील नाही. म्हणून आपल्याला असं वाटतंय की अजित पवारांची हत्याच झालेली. का हत्या झालेली, मी तुम्हाला त्याची कारणं तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण का बोलतो असं? बघा, 28 तुम्ही टाइमलाईन जर बघितली तर 28 जानेवारीला अजित पवारांची हत्या झाली, आत्महत्या झाली किंवा अपघात झाला, काही म्हणा तुम्ही आता, कारण अजूनपर्यंत ते कळलंच नाही काय झाले ते. दादांचं निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी इकडं राजकारणाचे सोहळे रंगवण्यात आले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बर, शपथ दिली, ठीक आहे. ते गपचूप अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहाटेच्या वेळेला जाऊन शपथविधी केला, तसाही शपथविधी जाऊन करू शकले असते. बर, हाच शपथविधी तुम्ही पुढे वाढवू शकला असता. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. अजित पवारांकडे जे काही पद होतं, ते काय राज्यातलं सगळ्यात मोठं पद नव्हतं किंवा सर्वोच्च पद नव्हतं की त्या पदाशिवाय राजकारण करणं शक्य नाही म्हणत. एक अल्टरनेटिव्ह पद होतं ते. म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. राज्य बंद पडणार नव्हतं इतकी घाई करून तुम्ही शपथविधी घेण्याच्या पाठीमागे. मग हा शपथविधी घेण्याच्या पाठीमागे तुम्ही काही म्हणजे दबाव वगैरे तंत्राचा वापर करणार होता का सुनेत्रा पवारांवरती? म्हणजे दादांचा इकडे अपघात झाला, हत्या झाली, मर्डर झाला, आत्महत्या झाली, काय असंच त्यांना वाटलं मारावं म्हणून मिळेल ते? आणि म्हणून सुनेत्रा पवारांनी किंवा त्यांच्या घरातल्यांनी कोणी प्रश्न उठवू नये, आवाज उठवू नये म्हणून पटकन त्यांना शपथविधी घ्यायचा, शपथ द्यायची आणि त्यांना सरकारमध्ये सामील करून घ्यायचं. म्हणजे उद्या ते आवाज उठवणं बंद होतील. कारण मग नंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं की बघा, जर असं झालं तर आपलं सरकार पडेल, तसं होईल तसं होईल. मला एक गोष्ट कळत नाही, अजितदादा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे अगोदरच्या रात्री सुनेत्रा पवारांना दबाव कोणी टाकला होता की तुम्ही जर शपथविधी नाही घेतली तर आपला पक्ष फुटेल म्हणून, पक्षातली लोक इकडे तिकडं, पक्षाला एक नेतृत्व पाहिजे म्हणून. अजितदादा गेलाय आणि अजितदादा गेल्यानंतर या राज्यातल्या कुठल्या पक्षामध्ये एवढी हिंमत आली की अजित पवारांचा पक्ष फोडून त्यांचे नेते आपल्याकडे घेईल असं? याचा अर्थ तो फक्त आणि फक्त दबाव तंत्राचा वापर होता. ठीक आहे, सोडून द्या, आपण पुढे येऊया. रोहित पवार, आता काय बोलतात बीजेपीची काही लोक, काय बोलतात तुम्हाला सांगू. शरद पवारांनी मग त्याच ठिकाणी त्यावेळेला का नाही सांगितलं की दादांसोबत जे काय घडले ते घातपात नसून, म्हणजे अपघात, हत्या नसून दुसरं काहीतरी, म्हणजे नॉर्मल त्यांचा नैसर्गिक मृत्यू झालाय. त्या ठिकाणी असंख्य दादांवरती प्रेम करणारी जनता होती. आणि जर त्या ठिकाणी शरद पवारांसारख्या एका मोठ्या व्यक्तीनं, त्यांच्या घरातल्या एका प्रमुख व्यक्तीनं जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं की दादांच्या संदर्भात जे काही घडलंय त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, किंवा आम्हाला संशय, बारामती पेटली नसती, अख्खा महाराष्ट्र पेटला असता त्या दिवशी. ठीक आहे, त्यांनी ते सगळं केलं. त्याच्यानंतर रोहित पवार प्रत्येक दारोदारी जाऊन लोकांना भेटतायत. त्यांच्याकडे, रोहित पवारांकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना, कुठल्याही प्रकारचे पॉवर नसताना त्यांनी स्वतः इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्या लेवलला जाऊन, आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि त्याच्या रिपोर्टनुसार अजितदादांची हत्या झाली असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आता ह्या गोष्टीला फक्त पॅरलली तुम्हाला चेकिंग करायचंय, इन्व्हेस्टिगेशन करायचे की खरंच रोहित पवार जे बोलतायत त्याला काही तथ्य आहे का रोहित पवार खोटं बोलतायत. त्यासाठी रोहित पवार महाराष्ट्रातल्या नेत्यांना भेटले, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना भेटले, महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांना भेटले. त्याच्यानंतर काय झालं, पोलीस स्टेशनला गेले, FIR नाही होत. या राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र गेले म्हणून ते त्यांनी स्वतःच सांगितलं. मग आपला मित्राचं काय झालंय, कशा प्रकारे हत्या झाली, कोणी त्यांच्या मृत्यूमागे कोण आहे, या सगळ्या घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. यासाठी आपल्या मित्राची जबाबदारी नाहीये का? मित्राकडं अख्खं पोलीस खातं असताना देखील रोहित पवारांची FIR घेतली जात नाही. रोहित पवारांची FIR घेण्यासाठी टाळाटाळ केली का जाते? ठीक आहे, पुढे जाऊया. रोहित पवार दिल्लीमध्ये जातात, तिकडे जातात, तिकडे जातात, VSR कंपनीवरती बोलतात, DGCA वरती बोलतात, सगळ्या लोकांवरती बोलतात. बीजेपीच्या IT सेलवाल्यांना आणि अंड भक्तांना काय एवढा त्रास होतोय की ते रोहित पवारांवरती तुटून पडतायत? ते DGCA आणि VSR कंपनीला बोलतात ना. तुमच्या बुडाला एवढी का आग लागते? याचा अर्थ इथे काय डाळीत पाणी मुरते का? जरा आपण पुढे गेलो, मला एका गोष्टीत अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही. सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, जय पवार, पार्थ पवार तर राज्यसभेचे खासदार देखील झाले आता, ही सगळी त्यांच्या घरातली रक्ताची माणसं आहेत. रोहित पवार तर पुतणे आहेत. रोहित पवार त्यांच्या लेवलला त्यांच्या काकाला न्याय मिळावा म्हणून ते बोलतात. आणि जरी तसं नसेल, रोहित पवार स्वतःच्या स्वार्थासाठी जर बोलत असतील तर खरी परिस्थिती काय हे सरकारनं समोर आणणं, जनतेच्या समोर आणणं सरकारचं काम आहे ना. सरकार स्वतःहून FIR साधी करून घेत नाही,
आणि ह्यांच्या पिलावळांना असं काय सोडलंय की जसे ते तुटून पडतात रोहित पवारांवरती. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनी अजूनपर्यंत एकही पत्रकार परिषद घेऊन साधा हाही प्रश्न उपस्थित नाही केला की आमच्या वडिलांचा, आमच्या नवऱ्याचा बाबांनो अशा प्रकारे अपघाती मृत्यू झालाय, या मृत्यूची साधी चौकशी व्हावी. काल रोहित पवार दिल्लीतल्या बऱ्याच मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर मग अजित पवार पक्षाच्या काही नेत्यांना, सो कॉल्ड नेत्यांना जाग आली आणि त्यांनी मग मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितले की साहेब आमच्या अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करा. 28 जानेवारीला मृत्यू झालाय. अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी कधी देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं? काल, मार्च महिन्यात. एवढे दिवस कुठे झोपला होता? आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत दादा घरातनं निघाल्यानंतर एअरपोर्टला पोहोचेपर्यंत ते बाय रोड गेले होते. बाय रोड जाताना कुठल्याही प्रकारचा सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा त्या ठिकाणी नसेल का? दादा किती वाजता कुठल्या सिग्नलवर उभे राहिले होते किंवा दादा किती वाजता कुठल्या सिग्नल क्रॉस केला, पास केला, विमानतळावरती किती वाजता पोहोचले, दादांना घेऊन जाणाऱ्या विमानातले जे जो 2 पायलट होते ते अचानक कोणी बदलवले, का बदलवले, ते पायलट कुठे आहेत? त्या पायलटनी असं सांगितलं की म्हणजे VSR कंपनीने सांगितलं की त्या पायलटला ट्रॅफिकमुळे उशीर झाला म्हणून आम्ही अल्टरनेट दुसरे 2 पायलट तयार केले. इतके आज सकाळी आज 8 वाजता जे विमान घेऊन 2 पायलट जाणार होते त्या दोन्ही पायलटला अचानक अल्टरनेट केलं, बदललं आणि लगेच दुसऱ्या पायलटला बोलवलं. म्हणजे साधी सिंपल गोष्ट फक्त समजून घ्या, पिन पॉईंट समजून घ्या. त्यांचं असं VSR कंपनीचं म्हणणं आहे की ते 2 पायलट येताना ट्रॅफिकमध्ये उशीर झाला म्हणून आम्ही दुसऱ्या 2 पायलटला बोलवलं आणि मी त्यांना विमान घेऊन जायला सांगितलं. दुसरे 2 पायलट काय त्या विमानात झोपले होते का? नाही, तेही आजूबाजूच्या ठिकाणी राहत होते. मग त्यांना जर ट्रॅफिकमधून यायला वेळ झाला म्हणून त्यांनी आले नाहीत म्हणून दुसऱ्या 2 पायलटला बोलवलं, दुसरे 2 पायलट लगेच पोहोचले, त्यांना ट्रॅफिक नाही लागलं कुठं. ठीक आहे, त्याचंही जाऊ द्या. अजूनपर्यंत एकदा सुरुवातीला आपल्या DGCA सांगितलं की विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे हा पूर्णपणे जळालेला असल्या कारणामुळे हा डाटा सगळा आता रिकव्हर करणं इम्पॉसिबल आहे, सगळा जळून गेलेला आहे. ज्या वेळेला सगळ्या राज्यातनं आक्रोश निघाला, सगळ्या लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, आता DGCA बोलते की ब्लॅक बॉक्स अजून जिवंत आहे, म्हणजे त्याच्यातला डाटा अजून आपल्याला मिळतोय. लगेच पलटी. म्हणजे तुम्ही काय टेस्टिंग करत होता का? अजित पवारांचा अपघाती निधन झालेला ब्लॅक बॉक्स हा जळालाय सांगून लोक काय रिॲक्ट करतात बघावी. आणि जर लोकांनी सायलेंटली रिॲक्ट केलं तर मग आपण हेच थेरी सांगायची की ब्लॅक बॉक्स जळाला, मग आता काय सगळे पुरावे नष्ट झाले. कुठल्या लेवलला जाऊन आपण ते मांजर असते ना, मांजर डोळे बंद करून दूध पिते, तिला वाटते की मला कोण बघत नाही, अशा प्रकारचा सरकारचा भोंगळा कारभार सगळा सुरू आहे. आणि जनतेने या सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. गोपीनाथराव मुंडेंचा कसा मृत्यू झाला तुम्हाला माहिती आहे का? काय झालं त्या मृत्यूचं पुढं? गोपीनाथ मुंडेंचा अपघाती निधन झाला. कसं झालं निधन? कोणी केला? अजूनपर्यंत त्या गोष्टीचा तपास देखील समोर आला नाही. तुम्हाला वाटतं अजितदादांचा तपास इतक्या लवकर समोर आणतील? किती वर्ष झाली? 2014 मध्ये गोपीनाथराव मुंडेंचा मृत्यू झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल बोलणं बंद केलं, त्यांच्यासाठी आवाज उठवणं बंद केलं. हीच गोष्ट अजित पवारांच्या देखील बाबतीमध्ये सध्या सुरू आहे. त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीने आवाज उठवणं बंद केलंय. म्हणून या सगळ्या गोष्टींना संशयाची बोट जिकडे दाखवते ते म्हणजे हत्या. दादांची हत्या झालेली आहे आणि या गोष्टीचा तपास पूर्णपणे होऊ नये यासाठी सगळी यंत्रणा, सगळे नेते प्रयत्न करतायत. असं काय खरंय का? जर असं असेल तर तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की दादांसोबत नक्की घडलं काय? दादांची हत्या आहे का अपघात आहे? चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.